नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे की जेही कोणी नवीन यूट्यूबर्स बनण्याची तयारी करत आहेत किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी आहे। तर सुरुवातीला आपण जेव्हा यूट्यूबच्या चॅनलला सुरुवात करायची तेव्हा फक्त दोन गोष्टीवर करता येते, एक म्हणजे मोबाईल आणि दुसरं एक हेडफोन आणि चार्जर तर सोबतच येतं मोबाईलच्या। तर या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि कसं आहे की सुरुवातीला या तीन गोष्टीवर चालतं, पण नंतर म्हणजे जेव्हा आपण काम करायला सुरुवात करतो तेव्हा प्रत्येक गोष्टीची उणीव भासू लागते, तेव्हा आपण एक एक वस्तू घ्यायला लागतो। कारण एकदाच जर घेऊन सुरुवात करायची म्हणली तर तेही शक्य नाही, कारण यूट्यूबमधून असा म्हणजे काही आर्थिक फायदा काही सुरुवातीला होत नसतो आणि घरातील लोक म्हणजे एकतर रिकामा वेळ घालवतो असं मोबाईलवर त्यांना वाटतो आणि त्यामुळं ते आपल्याला आर्थिक मदत करत नाहीत। मग आर्थिक मदत होत नाही तेव्हा आपण आपल्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करून आपण करू शकतो। आता मला सुरुवातीला डाटा माझ्याकडं फक्त 2 GB डाटा असायचा दिवसभराचा, तर त्याच्यामध्ये मला स्वतःला पण व्हिडिओ पाहायचे राहायचे आणि काही म्हणजे शिकायचं म्हणल्यावर थोडंसं खर्च तर होणारच। तसं माझा डाटा बराच म्हणजे संपायचा आणि थोडं बहुत शिल्लक राहायचा, तर त्याच्यामध्ये जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करायला टाकायची तर ते अर्धवट व्हायचे। अशा परिस्थितीमध्ये काय करायची मी, तर संध्याकाळच्या वेळेला 11 ते 11:30च्या दरम्यान मी व्हिडिओ अपलोड करायला टाकायची, कारण दिवसभर माझी जी कामं आहेत मोबाईलवरची ती मी करून घ्यायची। त्याच्यामध्ये बराच म्हणजे डाटा जायचा आणि शिल्लक कमी राहायचा, त्यामुळे माझा व्हिडिओ अर्धवटच अपलोड व्हायचा आणि नंतर मग दुसऱ्या दिवशीचा जेव्हा आपल्याला डाटा मिळतो मग तो आणि आधीचा शिल्लक राहिलेला अशा प्रकारे मी ॲडजस्टमेंट करून म्हणजे अपलोड करायची सुरुवातीला। पण हे कसं ॲडजस्टमेंट केल्यावर कामं एवढी म्हणजे अशी परफेक्ट होत नाहीत, तर ॲडजस्टमेंट करायच्या गोष्टीची आपण करू शकता, पण डाटा वगैरे अशा गोष्टीची ॲडजस्टमेंट होत नाही। कारण जसं जीवनामध्ये खाण्याची ॲडजस्टमेंट करता येत नाही, पोटभर खावंच लागतं, अगदी तसंच आहे यूट्यूबच्या चॅनलवर जेव्हा आपण काम करायला सुरुवात करतो तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाटा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वायफाय बॉक्स घेणं गरजेचं आहे। तर मी वायफाय बॉक्स घ्यायचं ठरवलं आणि मला माझ्या मुलानं पण सांगितलं की बाबा वायफाय बॉक्स घेतल्यामुळं तुला पण मदत होईल आणि तुला म्हणजे जितकं काही म्हणजे अभ्यास करायचा आहे, तुला यूट्यूबवरून काही माहिती मिळवायची आहे ते सुद्धा तू मिळवू शकतेस, कारण डाटा असलं तरच तुला व्हिडिओ पाहता येईल आणि मला पण गरजेचं आहे आणि तुला पण गरजेचं आहे असं समजून मग आम्ही सर्वांच्या फायद्यासाठी म्हणून आम्ही वायफाय बॉक्स घेतलेला आहे आणि वायफाय बॉक्स घेतल्यापासून आमचं म्हणजे काम अगदी सुरळीत चालू आहे। तर ज्याला कुणाला जर यूट्यूबची सुरुवात करायची असेल त्यांनी सुरुवातीला म्हणजे मोबाईलवरून करता येतं आणि मी असंच हळूहळू मग लॅपटॉप घेतला, दुसरे नवीन हेडफोन घ्यावे लागले, असं चालू राहतं, एक खरेदी ही चालूच असते। मग मध्ये काही वस्तू लागतात त्या घ्याव्याच लागतात, म्हणजे काही हेडफोन खराब होतात, काही वस्तू खराब होतात त्या पुन्हा घ्यावं लागतं आणि सगळ्या गोष्टीची म्हणजे तयारीच ठेवावं लागतं जेव्हा आपल्याला काम करायचे तेव्हा। आणि आता हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावरचा आवाज येणं, आजूबाजूचा आवाज येणं, या गोष्टी तर सुरुवातीला नवीन यूट्यूबर्सला म्हणजे सहन कराव्याच लागतात, कारण त्यांना पर्यायच नसतो। कारण कसं आहे की स्वतःचं असं सगळं स्टुडिओ एक तयार करणं वगैरे ह्या गोष्टी नवीन यूट्यूबरला जमत नाही, तर नवीन यूट्यूबरच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये असे आवाज येतच राहतात। आता मला पण आता कसं आहे, माझं घर अगदी रस्त्याच्या कडेला असल्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये असे आवाज येतच राहणार आहे। तर माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।